नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मी 11-12 मे रोजी कोर्स ठेवला आहे. नेहमीप्रमाणे हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे, स्टेशनजवळ आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. एक कमेंट आली आहे, मजेशीर आहे. त्यांना प्रश्न कशा विचारायचा हे समजलं नाही आहे, मला अर्थबोध झाला नाही आहे. पण ती कमेंट अशी आहे, कोणी कोणी इन्व्हेस्टमेंट केली, काय स्थिती आहे आता तुमची, प्लीज शेअर करा. आता कोणी कोणी इन्व्हेस्टमेंट केली इथपर्यंत बरोबर आहे, पण माझी स्थिती काय असेल त्यांनी इन्व्हेस्टमेंट करणारा दुसरा कोणीतरी आहे, माझ्या स्थितीत काय बदल होईल मला काय कळलं नाही, काय उत्तर देऊ. आणि तो म्हणतोय प्लीज शेअर करा. काय शेअर करू याच्यात मी? दुसरा कोणीतरी इन्व्हेस्टमेंट करणारा, त्यांनी माझ्या स्थितीत काही बदल होणार नाही. आणि इन्व्हेस्टमेंट कोणी केली हे सांगत असतो जेव्हा, तर काही लोक इन्व्हेस्टमेंट जी करतात ती लॉंग टर्मसाठी करतात. काही ट्रेडर्स असतात आणि लोकांना विश्वास असतो की या माणसाने इन्व्हेस्टमेंट केली आहे, म्हणजे दमानी वगैरे असे जे लोक आहेत, या माणसाने या कंपनीत इन्व्हेस्टमेंट केली आहे म्हणजे शेअर वाढेल म्हणून ती इन्व्हेस्टमेंट केली आहे. कुणी केली आहे? आता लोकांना GQG पार्टनरने पूर्वी अडाणीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती, शेअर वाढला होता, त्यामुळे हल्ली लोकांचं लक्ष असतं की GQG वाले कुठे इन्व्हेस्ट करतात, तर म्हणून ते सांगितलं जातं. तर त्या कमेंटचा मला काही अर्थबोध झाला नाही आणि कोणी काही इन्व्हेस्टमेंट केली म्हणून माझ्या स्थितीमध्ये काहीच बदल होत नाही. माझं एकच काम आहे, मी शिकवते तुम्हाला जास्तीत जास्त मार्केट चांगल्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने समजावं, हा माझा एक उद्देश असतो. आणि मार्केटची गोडी वाढावी. एकदा मार्केटची गोडी वाढली की माणूस ऐकू लागतो, ते जास्त समजू लागतं आणि त्या भाषेचा जो कंटाळा येतो तो कंटाळा येत नाही. आता आपण आणखीन एक कमेंट होती की जी काही बातमी असते त्याचा त्या दिवशी पुरताच परिणाम असतो की शेअर वाढत जातो. तशा पद्धतीची बातमी असेल की 200 कोटीची ऑर्डर मिळाली, की मार्केटमध्ये असतात ते हिशोब घालतात की या 200 कोटीचा कंपनीला किती फायदा होईल, त्यामुळे मार्जिन किती वाढेल, मग शेअरला किती फायदा होईल, खतम. पण एखादी ऑर्डर जी असते ती 4-5 वर्ष अशी पूर्ण करायची असते आणि मग प्रत्येक टप्पा पूर्ण केला की कंपनीला त्याचा बेनिफिट होणार असतो. आणि कंपनीच्या साईजच्या मानाने ऑर्डरची साईज खूप मोठी असते. त्या ऑर्डरमधून होणारा फायदा बरेच वर्ष टिकणारा असतो. अशी जर स्थिती असेल तर तो शेअर जास्ती दिवस वाढत राहतो. नाहीतर कुठलाही शेअर असा वाढत राहिलाय किंवा कमी होत राहिलाय असं होत नाही. शेअर वाढला की ज्याने खरेदी केलेले असतात ते विकू लागतात, त्यामुळे सप्लाय वाढतो. आणि ज्यांना खरेदी करायचं आहे त्यांना जर शेअर पडला तर तो स्वस्त मिळू शकतो. त्यामुळे डिमांड आणि सप्लाय, त्या शेअरचा भाव जसा वाढत असतो त्यावर अवलंबून राहतो. आता आपण बातम्या बघूया. झोमॅटोने 50 जणांच्या ग्रुपसाठी लार्ज ऑर्डर फ्लीट इंट्रोड्यूस केलं. BPCLने नोएडा एअरपोर्ट अथॉरिटी बरोबर
ATF पाईपलाईनसाठी करार केला. सास्केल टेक्नॉलॉजीने जॉय नेक्स्ट फोर्ज बरोबर इनोव्हेशन आणि ग्लोबल फूटप्रिंट वाढवण्यासाठी करार केला. इंडियन हॉटेलने राजस्थानातील पुष्कर इथे ताज ब्रँडेड रिसॉर्टसाठी करार केला. अल्केम लॅबने सांगितलं की इम्प्लांट डिव्हायसेस सेगमेंटमध्ये कंपनीला इंटरेस्ट आहे. कंपनीची 19 युनिट आहे आणि कंपनीने भारतामध्ये 7 बायोसायन्स प्रॉडक्ट लॉन्च केली आहेत. ABBने 2 ॲल्युमिनियम लो व्होल्टेज मोटर प्रॉडक्ट लॉन्च केली. त्याची नावं IE3 आणि IE4 अशी आहे. कोल इंडियाने 19,180 कोटीचं कॅपेक्स करून 120% कॅपेक्सचं जे लक्ष्य आहे ते 120% साध्य केलं. आदित्य बिर्ला कॅपिटल आता रिटेल ज्वेलरी सेगमेंटमध्ये 5,000 कोटीची गुंतवणूक करून पदार्पण करणार आहे. आणि कंपनीने ABCD D2C असा प्लॅटफॉर्म ओमनी प्लॅटफॉर्म लॉन्च केला. क्रिसिलने 7% डिव्हिडंड दिला. त्यांचं प्रॉफिट कमी झालं, 146 ते 138 कोटी झालं. त्यांचा रेव्हेन्यू 715 कोटीवरून 738 कोटी झाला. मार्जिन मात्र कमी झालं, 28.4% वरून 26.1% एवढं मार्जिन झालं. रशियाची एक ॲल्युमिनियम उत्पादन क्षेत्रातली दिग्गज कंपनी आहे रसल RUSAL. ते उत्पादनामध्ये 25% कपात करणार आहे. PNC इन्फ्राटेक यांनी 117 कोटीची सेटलमेंटची रक्कम त्यांना मिळाली NHAI कडून. रेडिको खेताननी कोहिनूर रिझर्व्ड डार्क रम लॉन्च केली. अडाणी एनर्जी सोल्युशनला 17 लाख मीटरसाठी ऑर्डर मिळाली. डायनॅकॉम सिस्टीमला 233 कोटींची ऑर्डर मिळाली. IDBI बँकेने MEP इन्फ्रामधला स्टेक 6.21 वरून 4.19 केला. जेफ्रीने हेक्झाकॉमचं टार्गेट 1080 दिलं म्हणून शेअर वाढला. IDFC फर्स्टचं टार्गेट 100 रुपये दिलं. मॉर्गन स्टॅनलीने वरुण ब्रिव्हरेजेसचं टार्गेट 1700 रुपये दिलं. तर JP मॉर्गनने HDFC AMCचं टार्गेट 3500 वरून 4450 केलं. स्टरलाइट टेक्नॉलॉजीने QIP मधून 1000 कोटी रुपये उभे केले. FIIsने अडाणी ग्रुपमध्ये स्टेक वाढवला. कॅप्लिन पॉइंट यांना ऑफ्लोस्किन या सोल्युशनसाठी US FDA कडून संमती मिळाली. म्हणजे याचं नाव खूप विचित्र आहे. ऑफ्लोस्कॅसिन आणि ऑथॅल्मिक असं त्या सोल्युशनचं नाव आहे. स्टील स्ट्रिप व्हील्स यांनी ॲलॉय स्टील सप्लाय ॲग्रीमेंट PVOEM बरोबर केलं. शॉपर स्टॉपने शिलाँगमध्ये पहिलं स्टोअर सुरू केलं. आता एलॉन मस्क
भारतात येणार आहे, भारतात ते प्लांट लावणार आहे, त्यामुळे त्यांना बॅटरी लागतील म्हणून अमर राजा एक्साईड हे बॅटरीचे शेअर वाढत आहेत. त्याच्याबरोबर पॅनासॉनिक एनर्जी, अमर राजा बॅटरी, एक्साईड बॅटरी आणि पॅनासॉनिक एनर्जी हे शेअर वाढत आहेत. आणि त्याचबरोबर आज ऑटो ॲन्सिलियरीचे शेअर, ऑटो ॲन्सिलियरी, स्पेअर पार्ट्स हे सगळे शेअर आज वाढत होते. गुरुवारी बजाज ऑटो, इन्फोसिस, HDFC लाईफ यांचे रिझल्ट आहेत. मॅक्स हेल्थकेअर 5,000 कोटी रुपये गुंतवून 4 ते 5 वर्षात त्यांची बेड कपॅसिटी दुप्पट करणार आहे. GQG यांनी पतंजलीमधला त्यांचा स्टेक 4पट केला आहे, 400 बिलियन, आणि GQGने $400 बिलियन ते व्होडाफोन आयडियामध्ये गुंतवणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. तुम्ही जेव्हा कमेंट विचाराल त्या कमेंटची भाषा मला समजेल आणि मी त्याचं उत्तर तुम्हाला देऊ शकेन आणि त्यातून तुमची प्रगती साध्य होईल. अशा पद्धतीने कमेंट विचारा, एवढीच माझी विनंती आहे तुम्हाला. कारण मला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे आणि तिथे थोडक्यात उत्तर दिलं नाही किंवा देऊ शकले नाही तर मी 1-2 दिवसात सकाळच्या किंवा संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंटला उत्तर देत असते, म्हणजे ते अधिकाधिक समजू शकतं. नमस्ते.